सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 में आप सभी का स्वागत है। मैं हूं एजाज शाह। भुसावल गोलीबार प्रकरण में 7 संदिग्ध आरोपी पुलिस के शिकंजे में। भुसावल शहर के जाम मोल्ला चौक स्थित एक चाय की दुकान पर शुक्रवार 10 जनवरी 2025 को सुबह 7:30 बजे के करीब हुई गोलीबारी की घटना में तहरीम शेख की मौत हो गई है। इससे उस इलाके में हड़कंप मच गया था। इस बीच मोटरसाइकिल पर सवार होकर आए 4 हमलावर घटनाओं को अंजाम देकर भाग खड़े हुए। इस घटना में 7 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। हत्या के बाद संदिग्ध के भाग जाने पर अपराध शाखा ने संदिग्ध को गिरफ्तार कर लिया है, जो बल्लारशाह में अपने रिश्तेदारों के यहाँ छिपा हुआ था। जानकारी के मुताबिक इस हत्या मामले का आरोपी सलमान अब्दुल मजीद पटेल उर्फ रमेश पटेल उम्र 32 पटेल कॉलोनी खड़का रोड भुसावल को जलगांव क्राइम ब्रांच ने शनिवार को चंद्रपुर के बल्लारशाह से गिरफ्तार किया। इसके बाद जलगांव के पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने रविवार शाम प्रेस कॉन्फ्रेंस कर बताया कि भुसावल बाजारपेट पुलिस स्टेशन के पुलिस ने हत्या के 4 आरोपियों को मनमाड़ से गिरफ्तार कर लिया है। पुलिस उप निरीक्षक कृष्णाथ पिंगड़े और पुलिस निरीक्षक राहुल वाघ भुसावल बाजारपेट पुलिस स्टेशन इनको पक्की जानकारी मिली कि फरार आरोपी मनमाड़ में है। उन्होंने तुरंत उसे गिरफ्तार करने के लिए भुसावल बाजारपेट पुलिस स्टेशन के उप अधिकारी और अपराध जांच दल के अधिकारियों की एक टीम गठित कर मनमाड़ को रवाना की। अदनान शेख यूनुस उम्र 29 निवासी आगा खानवाड़ा भुसावल, शेख साहिल शेख रशीद उम्र 21 निवासी आगा खानवाड़ा भुसावल, अब्दुल नबी हनीफ पटेल उम्र 31 निवासी शेरा चौक मास्टर कॉलोनी जलगांव, सनीस नईम मोहम्मद आसिफ उम्र 19 निवासी जलगांव MRDC परिसर, इनको हिरासत में ले लिया गया है। आरोपियों के पास से 4 देसी पिस्तौल और 3 पीतल के जिंदा कारतूस बरामद हुए हैं। रशीद शेख के साथ शाह एजाज, सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 भुसावल। हमारे चैनल को सब्सक्राइब, लाइक, शेअर और कमेंट। गोळीबार झाला होता त्यापैकी आरोपी पकड करण्यात आले, काय सांगता? भुसावळमध्ये 10 जानेवारीला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी 7:15च्या दरम्यान एका चहाच्या हॉटेलमध्ये तहरीन अहमद नासिर अहमद या इसमाचे गोळी मारून खून झाला होता। त्याच्यामध्ये CCTVमध्ये 4 जण त्याच्यात मध्ये एंट्री करून गोळी मारताना दिसत होते। त्याचा तपास सुरू होता आपला आणि SP साहेबांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची टीमला इन्फॉर्मेशन मिळाली होती। ती बल्लारशाह इथून त्यांनी काल 3 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांची चौकशी केली असताना एक सलमान अब्दुल माजिद पटेल उर्फ रमीज पटेल याला आपण काल आरोपी केलं होतं, अटक केलेलं होतं। त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं असताना 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्याच्यानंतरचे ते 2 त्याच्याबरोबर जे संशयित आहेत त्यांची पण आता चौकशी सुरू आहे। त्यांना आज परत बोलवलेलं आहे चौकशीला, तर त्यांचे सहभाग निष्पन्न होत आहे जवळपास। त्यांना पण आम्ही त्याच्यामध्ये आता आरोपी करणार आहोत। त्या दरम्यानच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे जे आहे SDPO आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआउट सुरू होतं। त्याच्यामध्ये मनमाड इथं मुख्य जे आरोपी आहेत ते ज्यांनी फायर केलेलं आहे ॲक्च्युअल त्या मयतावर, ते आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांची मिळाली होती की ते मनमाड इथे आहेत। टीम पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अदनान शेख यूनुस हे भुसावळचे आहे, शेख साहिल शेख रशीद भुसावळचे आहे, अब्दुल नबी हनीफ पटेल हे जळगावचे आहे, सनीस नाईम मोहम्मद आसिफ हे पण जळगावचे आहे। 4 मुख्य आरोपी जे आहेत ज्यांनी ॲक्च्युअल फायरिंग केलेलं आहे यांना आपण ताब्यात घेतलं आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे। गुन्ह्यामध्ये त्यांनी जे वापरलेले हत्यार होते त्याच्यात एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल, एक काळ्या आणि तपकिरी रंगाची पिस्टल गावठी पिस्टल, एक काळ्या रंगाची तपकिरी रंगाची अजून एक गावठी पिस्टल आणि आणखीन एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल, असे 4 वेपन आपण त्यांच्याकडून आपल्याला ताब्यात घेतलेले आहेत, आपण जप्त केलेले आहेत। त्याच्याशिवाय त्यांच्याकडे आपल्याला 3 पितळी धातूचे जिवंत काडतूस पण मिळालेले आहेत आणि एक पितळी धातूचे काडतूसाची जे खाली पुंगळे असते रिकामी ती एक मिळालेली आहे। अशा प्रकारे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं जे वेपन आहे ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि सर्व आरोपी आपल्या ताब्यात आहेत। आता जे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत राहुल वाघ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे, ते स्वतः तपास करत आहेत। सध्या आपल्या या गुन्ह्यामध्ये एकूण 7 आरोपी निष्पन्न झालेले आहेत।
इतर अजून तपासामध्ये निष्पन्न झाली त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. पैकी 5 जणांना अटक केलेली आहे. त्यातल्या एकाला पोलीस कस्टडी मिळाली. आता जे 4 आहेत त्यांना उद्या आपण न्यायालयात हजर करणार आहे आणि जे 2 अजून संशयितांची चौकशी सुरू आहे, त्यांच्या निष्पन्न झालेला आहे सहभाग, त्यांना पण आता अटक करण्यात येणार आहे. 4 फेब्रुवारी 2023ला एक मर्डर झालं ते अफाक पटेल म्हणून या इसमाचा. त्याच्यामध्ये जे आता हे जे तेहरीम अहमद आहे, आता जे मयत आहेत या घटनेतलं, तर ते त्याच्यामधले मुख्य आरोपी होतं. त्याच्यामध्ये त्याला अरेस्ट झालेली होती. आता जून 2024मध्ये ते बेलवर सुटले होते, तर आता त्यांनी मारलेलं आहे. जे ह्याच्यातले जे आरोपी आहेत हे 2023च्या घटनेतल्या मयताचे जवळचे आहेत, घरातले आणि नातेवाईक आहेत. आपण जे कुठल्याही गुन्ह्यातले आहेत, क्रॉस गुन्हे आहेत मर्डरचे, ते वेळोवेळी आपण प्रतिबंधक कारवाई करत असतो. आपले लक्ष असतं त्यांच्यावर. याच्यातले सुद्धा जो मयत आहे आणि याच्यातलं जे आरोपी आहेत त्याच्यावर सुद्धा वेळोवेळी आपण प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. त्यामुळे आपण ही कारवाई प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण घेतच असतो आणि जे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर वॉच ठेवतो. आपले पोलीसचे टीम आहेत ते त्यांना चेकसुद्धा करत असतात वेळोवेळी, तर रात्रीच्या पेट्रोलिंगच्या वेळेस वगैरे. सर, मध्य प्रदेशातून वगैरे वारंवार घटना घडल्यानंतरच पोलीस प्रशासन याकडे लक्ष देतं. त्या संदर्भात ते करण्यात येणार का? हां, नाही, बॉर्डर मिटिंग आपण घटल्यानंतरच नाही तर भरपूर प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण बॉर्डर मिटिंग मागं पण घेतलेल्या आहेत आणि उमरटीचे जे आहे तिकडचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, आपले चोपड्याचे अधिकारी, माननीय SP साहेब आणि तिकडचे खरगोनचे, बुरहानपूरचे SP साहेब ह्यांचेसुद्धा जॉईंट मिटिंगसुद्धा झालेली आहे. कॉम्बिंगसुद्धा ऑपरेशन आपण घेतलेले आहेत वेळोवेळी. परंतु हे आहे ते प्रोडक्शन तिकडे होतं, त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये इकडे वेपन हे अवेलेबल होतात. भरपूर आपण त्याच्यावर कारवाई करत असतो. पुढे पण आपण ज्याच्याकडून हे वेपन आणलेले आहेत त्यांना पण आपण त्याच्यामध्ये चौकशीला आणणार आहे. जे पूर्वी LCBने जे पकडलेले संशयित आहेत हे 24 तासात पकडलेले आहेत. म्हणजे ते संशयित 24 तासात मिळाले आपल्याला, ज्याची कॉन्स्पिरसीमध्ये सहभाग आहे. आणि हे जे प्रत्यक्ष फायरिंग करणारे जे आरोपी आहेत हे पोलीस स्टेशनच्या पथकाने 48 तासामध्ये पकडलेले आहेत. गुन्हा घडल्यापासून 48 तासाच्या आत हे पकडलेले आहेत. तसं त्यांचे काय दोन्ही ग्रुपची काय क्रिमिनल हिस्ट्री नाही आहे की ते असे गँग वगैरे कुठं करून कुणाला न्यूसन्स करतात म्हणून. परंतु वैयक्तिक वादातून तेव्हा जे खून झाला होता त्याच्या बदला म्हणून यांनी केलेलं आहे हे नक्की आहे. परंतु इतर कुठलं म्हणजे सोशल न्यूसन्स किंवा कुठले नागरिकांना त्रास देणे वगैरे असं हे कुठल्या दोन्ही ह्या ग्रुपमध्ये तशी काही कुणाची हिस्ट्री नाही आहे.